आज बनवूया एकदम हाय प्रोटीन, हेल्दी आणि चविष्ट मूग सोयाचे धिरडे। वेट लॉससाठी किंवा जिम गोअरसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। सगळ्यात आधी मी घेतले आहे 2 वाट्या मुगाची डाळ, जी 2 तास आधी भिजत ठेवली होती। त्यामध्ये घातल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर काड्यांसहित हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि छानसं बॅटर तयार केलं। आता यामध्ये मी घेतलं आहे 1 वाटी भिजवलेले सोया चंक्स, ते मिक्सरमध्ये थोडे ग्राइंड करून हे बॅटरमध्ये घातलं। यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर, थोडासा ओवा हाताने चुरून घातला। त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ, अर्धी वाटी सत्तूचे पावडर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं गाजर घातलं। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं, पाणी न टाकता। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं। जर तुम्हाला मऊ आणि सॉफ्ट धिरडे हवे असतील तर बॅटर थोडं पातळ ठेवा आणि थोडे क्रिस्पी धिरडे हवे असतील तर पाणी कमी घाला। आता तवा गरम करून त्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि बॅटर चमच्याने हलकं पसरून घ्या। झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं शिजू द्या। आता धिरडं पलटून थोडं तूप लावा आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या आणि झाले आपले हेल्दी, क्रिस्पी आणि प्रोटीन रिच मूग सोयाचे धिरडे। हे तुम्ही दही, हिरवी चटणी किंवा केचप सोबत सर्व करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा। थँक यू।